सर्व आयटी गँगचं पुन्हा एकदा स्वागत. आपल्या एज्युकेशनल युट्यूब चॅनल टेक मॅथ मध्ये बऱ्याच मुलांना जे मेसेज आलेले मेरिट लिस्टचे, हे मेसेज बघून अनेक जे मुलं आहे हे फार कन्फ्युज झालेले. ठीक आहे, आता मी प्रत्येक व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगत असतो, तुम्ही व्हिडिओ पहिल्यापासून शेवटपर्यंत पूर्ण बघत जा. आपल्या बऱ्याचशा व्हिडिओमध्ये मी तुम्हाला हे क्लिअर केलेलं आहे की असा मेसेज तुम्हाला कशासाठी येणार आणि या मेसेजचा अर्थ काय होतो. बघा, आता त्यांनी या मेसेज मध्ये काय म्हटलंय, आयटी ऍडमिशन 2024 डिअर प्रथमेश, रजिस्ट्रेशन नंबर 2024, युअर प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट नंबर इज 1,64,907. आता हा जो मेसेज आहे, हा मेसेज बऱ्याच मुलांना आला. ज्यांना आला नाही त्यांनी काय करायचं ते पण सांगतो, आणि या मेसेजचा अर्थ काय होतो ते पण तुम्हाला सांगतो. त्यासाठी आता ह्या ज्या मुलाची प्रोफाईल, ज्याचा मी तुम्हाला हे दाखवतोय रजिस्ट्रेशन नंबर किंवा जो मेरिट नंबर आहे, त्याची प्रोफाईल मी तुम्हाला लॉग इन करून दाखवतो. हा त्याचा आयडी आणि पासवर्ड आहे. ज्यांना मेसेज आलेला नाही त्यांनी पण हेच करा की हे जो मेरिट नंबर आहे हा कसा चेक करायचा, कशासाठी तो काय आहे, हे मी ते तुम्हाला पुढे सांगतो. आता त्याचा जो लॉग इन आयडी रजिस्टर आहे हा आपल्या ही जी ऑफिशियल वेबसाईट आहे याच्यावर आपण पुट करायचा आहे. ठीक आहे, हा पुट केल्यानंतर याला आम्ही काय करतो, आता लॉग इन करतो. आता ही त्याची प्रोफाईल आहे. बघा, ज्या कोणत्या मुलांना मेरिट लिस्ट नंबर आला नसेल त्यांनी सेम प्रोसिजर फॉलो करायची आणि तुमची जी ही प्रोफाईल आहे ही प्रोफाईल लॉग इन करून घ्यायची. आता तो जो आलेला आहे मेरिट नंबर, जनरल मेरिट नंबर म्हणजे काय, पूर्ण महाराष्ट्रात जेवढा पण आयटीच्या मुलांनी फॉर्म भरलेला आहे त्या आयटीच्या मुलांचे टक्केवारी, कॅटेगरी याच्यानुसार तुमचा जो तुम्ही कोणत्या लेवलला आहे किंवा त्या मुलांच्या यादीमध्ये तुम्ही किती नंबरला आहे हे सांगणार म्हणजे काय असतो, त्याचा मेरिट नंबर असतो. याचा तुम्हाला काय फायदा आहे, काहीच फायदा नाही. याचा फायदा एवढाच आहे, तुम्हाला एवढंच समजेल की पहिल्या यादीमध्ये आपला नंबर लागेल किंवा नाही, किंवा आपण इतर मुलांपेक्षा किती जवळ किंवा किती लांब आहे. हा, आता बघा, ज्यांना मेसेज आलेला नाही त्यांनी चेक कसं करायचं. इथून आपण लॉग इन केल्यानंतर ही तुमची प्रोफाईल अशी लॉग इन होते. बरोबर आहे. इथं काय म्हटलं त्यांनी, ऍडमिशन ऍक्टिव्हिटीज, याच्यात काय म्हणायचं, हे जे आहे ऍप्लिकेशन मेरिट अँड ऍडमिशन स्टेटस, याच्यावर टिक करायचं. याच्या पुढे तुम्हाला हेच करावं लागणार आहे, कारण तुमची ही सगळी प्रोसेस पूर्ण झालेली आहे. याच्यानंतर इकडे तुम्हाला काही चेंजेस करायची गरज नाही. बरं, मग आता याच्यावर मी काय केलं, टिक केलं. आता याच्यावर टिक केल्यानंतर एकच मिनिट, हा, याच्यावर टिक केल्यानंतर बघा, आता या मुलाची संपूर्ण प्रोफाईल तुमच्या डोळ्यासमोर आहे. ज्यांना मेरिट लिस्ट नंबर आला नाही ते असं चेक करतील. आता त्याचा रजिस्ट्रेशन नंबर डोळ्यासमोर आहे, त्याचं नाव काय, त्याची कॅटेगरी काय, तो राहिला कुठे, हे सर्व डोळ्यासमोर आहे. आता पुढे त्यांनी काय म्हटलंय, तुम्ही जो ऍप्लिकेशन फॉर्म भरलाय का, भरलाय, फी भरली का, भरली, ऍप्लिकेशन कन्फर्म झालंय का, झालंय, ओके. अजून थोडं खाली सरकू. आता स्टेट लेवल नुसार म्हणजे एसएससी नुसार 10वीच्या मार्कांनुसार त्याची, ज्या मुलाची मी प्रोफाईल ओपन केली त्याचं संपूर्ण स्टेटमध्ये म्हणजे काय, पूर्ण महाराष्ट्रामध्ये त्याचा जो मेरिट नंबर आहे हा मेरिट नंबर काय, मग त्याचा मेरिट नंबर काय, 1,64,907 मुलं. आता पूर्ण महाराष्ट्राचा विचार करून आपल्याला काय करायचं नाही. ठीक आहे, तुमचा ज्या जिल्ह्यामध्ये तुमचा मेरिट लिस्ट नंबर किती आहे हे तुम्हाला चेक करावं लागेल. पूर्ण महाराष्ट्रामध्ये अनेक मुलांनी फॉर्म भरले असेल, त्यापैकी याचा नंबर किती आहे, 1,64,000. किती मुलांनी फॉर्म भरला हे आपण सांगू शकत नाही. 1,00,000 असतील, 2,00,000, 3,00,000, 4,00,000 याच्यात आपण काही सांगू शकत नाही. याचं आपल्याला काही काम पण नाही, कारण तुम्हाला प्रत्येक आयटममध्ये ऍडमिशन घ्यायचं आहे का, नाही घ्यायचं. त्यामुळे महाराष्ट्राचा विचार सोडून द्या. थोडं खाली सरकू. आता खाली सरकल्यावर असं लक्षात आलं, स्टेट लेवल कॅटेगरी नंबर ऍज पर स्टेट लेवल कॅटेगरी. मग आता पूर्ण महाराष्ट्रामध्ये 1,64,000 नंबर आहे, पण पूर्ण महाराष्ट्रात जेवढे एनटी कॅटेगरी, आता हा मुलगा एनटी कॅटेगरीचा आहे, जेवढे एनटी कॅटेगरीचे मुलं आहे त्याच्यामध्ये त्याचा नंबर किती, तर त्याच्यामध्ये त्याचा नंबर किती आहे, 6,695. याचं पण आपल्याला काहीच काम नाही. आता आपलं मेन काम इथं आहे, एसएससी होम डिस्ट्रिक्ट जनरल मेरिट नंबर. ज्या जिल्ह्यामध्ये तुम्ही फॉर्म भरलेला आहे किंवा ज्या तालुक्यामध्ये तुम्ही फॉर्म भरलेला आहे त्या तालुक्यामध्ये तुमचा मेरिट नंबर किती आहे, किती आहे, 10,809. आणि त्या तालुक्यामध्ये जे तुमचं होम डिस्ट्रिक्ट आहे, होम डिस्ट्रिक्ट म्हणजे काय, समजा आता तुम्ही नाशिक जिल्ह्याचे फॉर्म पण तुम्ही नाशिक मध्येच भरलाय, समजा तुम्ही मुंबई जिल्ह्याचे फॉर्म पण तुम्ही मुंबई जिल्ह्यातच भरलाय. जिल्हा म्हणतो आम्ही, नाशिक जिल्ह्याचे तालुका वेगळा तरी तुमचा डिस्ट्रिक्ट तेच राहणार आहे, म्हणजे तुमचा जो जिल्हा आहे हा तेच राहणार आहे. आपल्याला कामाचे हे दोघं नंबर आहे. आता एसएससी होम डिस्ट्रिक्ट कॅटेगरी मेरिट नंबर ऍज अप्लिकेबल. बर, आता कॅटेगरी नुसार त्याचा पूर्ण जो जिल्ह्यामध्ये नंबर किती आहे, 191. आता हा नंबर आपल्याला कशासाठी गरजेचा आहे, समजा 191 याच्यावरून आपल्याला अंदाज येतोय हा मुलाचा नंबर जो आहे हा थोडासा कसा आहे, जवळ आहे. मग याचे जे ऍडमिशनचे चान्सेस आहे, ऍडमिशनचे चान्सेस कसे आहे, जास्त आहे. कसं काय जास्त आहे, कारण जेवढे कमी मुलं तुमच्यावरती राहतील तेवढं तुमचं सिलेक्शन कसं होईल, पटकन होईल, आणि तेवढा लवकर तुम्हाला काय भेटेल, ऍडमिशन भेटेल. अर्थात हे कोणीच सांगू नाही शकत की तुमच्या मेरिट नंबर जर कमी असेल तर तुमचा नंबर लागेलच, असं पण नाही होणार. का बरं, जर समजा जरी तुमचा जनरल मेरिट नंबर कमी असेल आणि तुम्हाला जी ट्रेड पाहिजे असेल त्या ट्रेडला जर खूप मुलांनी ऍप्लिकेशन केलं असेल तर हा फक्त जनरल नंबर आहे. जर ऍप्लिकेशन दिले असेल तरी तुमचा नंबर लागायचे चान्सेस कमी होतील, कारण तुम्ही एकाच आयटीमध्ये फॉर्म भरलेला आहे. ज्या मुलांनी बऱ्याच तालुक्यामध्ये फॉर्म भरलाय अशा वेळी त्यांचा नंबर लागणं
त्या म्हणजे त्यांचा नंबर लागणं शक्य आहे. आता समजा या मुलाचा कॅटेगरी नंबर किती आहे, 191 आहे, बरोबर. पण 191 नंबर जर याचा असेल तर काय म्हणतात, त्या आयटम मध्ये 191 तर ऍडमिशन नसेल. त्या आयटम मध्ये किती ऍडमिशन असतील साधारण, त्याने या मुलाने समजा 4 ट्रेड भरले असेल. किती, 4 ट्रेड. एका ट्रेडला 60 याप्रमाणे 6 24 240 जे मुलं आहे, या 240 मुलांचा इंटेक आहे. मग 4 ट्रेड जर याने भरले असेल तर 4 ट्रेड पैकी कोणत्या पण एका ट्रेडला याचा नंबर लागणं शक्य आहे. पण याने जर एकच ट्रेड भरली असेल तर याचा नंबर लागणं शक्य नाहीये, कारण याचा मेरिट नंबर किती आहे, 191. तर या मेरिट नंबर मधून आपल्याला एवढंच समजतं की तुमचा नंबर जेवढा कमी राहील तेवढं तुमचा नंबर लागायचे जे चान्सेस आहे, हे चान्सेस जास्त आहे. आलं लक्षात. तुम्ही जर जास्त तालुके, जास्त जिल्हे, जास्त आयट्या जर तुम्ही भरून ठेवले असेल तरी पण तुमचा नंबर लागायचे चान्सेस काय होतील, वाढतील. आता हे झालं मेरिट नंबर बद्दल. बाकीचं काय आहे ते पण तुम्हाला सांगून देतो, जी प्रोसेस आहे ती. आता मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये पण सांगितलं होतं. त्यांनी काय केलं होतं, जे आपलं आयटीचं नोटिफिकेशन होतं बघा, हे नोटिफिकेशन त्यांनी परत अपलोड केलं होतं आणि याच्या तारखांमध्ये काय केले होते, बदल केले होते. पूर्वी जी तारीख होती फॉर्म भरायची ती काय होती, 3 जून पासून 30 जून पर्यंत. मग त्यांनी काय केलं, ही डेट वाढवली कुठपर्यंत, 3 जुलै पर्यंत वाढवली. त्यानंतर अजून सुद्धा बघा, लक्षात घ्या, फक्त जे फॉर्म भरणे म्हणजे नवीन ऍप्लिकेशन करणे हे फक्त संपलेले आहे. त्याच्यावर पण मी व्हिडिओ टाकलं होतं की त्याची शेवटची तारीख 3 जुलै ही आहे. आता फक्त जे फॉर्म भरणं स्टॉप झालेले, पण अजून सुद्धा 6 तारखेपर्यंत म्हणजे उद्यापर्यंत, आज काय 5 जुलै, म्हणजे उद्यापर्यंत 6 जुलैपर्यंत मुलं ट्रेड वगैरे जे हे ट्रेड वगैरे अजून सुद्धा भरू शकता. काय म्हटलं त्यांनी, प्रवेश अर्ज शुल्क भरल्यावर पहिल्या प्रवेश फेरीसाठी व्यवसाय संस्था नियम विकल्प सादर करणे. म्हणजे काय, जर तुम्हाला आयडी पासवर्ड टाकून अजून सुद्धा तुम्हाला ट्रेड मध्ये बदल करायचा असेल तर तुम्ही अजून सुद्धा 6 जुलैपर्यंत हे करू शकता. त्यामुळे अजून मेरिट लिस्टचा कुठेच काहीच संबंध नाही. त्यानंतर आता त्यांनी काय म्हटलं, प्राथमिक गुणवत्ता यादी. आता हे जे 4 जुलै म्हणजे काल आणि आज काही मुलांना मेसेज रिसिव्ह झालेले. कोणते मेसेज रिसिव्ह झाले ते मी तुम्हाला दाखवलं. आणि त्याच्यातून आपल्याला काय समजलं, जो तुमचा स्टेट मधून, जिल्ह्यामधून, तालुक्यामधून, आयट्यामधून नाही, जिल्ह्यामधून आणि कॅटेगरीनुसार जो तुमचा मेरिट नंबर आहे हा फक्त आता आपल्याला आताशी समजलाय. आलं लक्षात. अजून तुमचा नंबर लागलाय का, नाही लागला, ते कधी समजेल ते पण, त्याचं पण टाइम टेबल तुम्हाला दाखवून देतो. आता तुम्हाला काय करायचंय, आज समजा 5 जुलै आहे आणि उद्या 6 जुलै, तर आज आणि उद्यामध्ये 4 आणि 5 जुलैमध्ये तुम्ही काय करू शकता, जे काही तुम्हाला जी मेरिट लिस्ट आहे याच्यावर तुम्हाला काय हरकत नोंदवायची असेल, त्याच्याबद्दल काही शंका असेल, काय अडचण असेल, तर त्याच्यावर तुम्ही ग्रेव्हियन्स जे म्हणजे ज्या हरकती आहे या हरकती तुम्ही नोंदवू शकता. कसं काय नोंदवू शकता, एक तर त्यांना ईमेल करू शकता किंवा यांनी जे हेल्पलाईन नंबर दिले त्याच्यावर तुम्ही काय करू शकता, फोन करू शकता. आता मेन मुद्द्याचं सांगतो की सर, तुम्ही म्हणाल की सर आतापर्यंत मेरिटचं समजलं, पण नंबर लागलाय, मेरिट लिस्ट लागली आहे आणि आमचा नंबर लागलाय का नाही हे आम्हाला कधी समजेल. तर तुम्हाला त्याच्यासाठी यांनी इथं शेवटचं वाक्य काय म्हटलंय त्याच्याकडे लक्ष द्या. काय, पुढील वेळापत्रकात कोणताही बदल नाही. पुढील वेळापत्रक म्हणजे काय, जे त्यांनी आपल्याला जुनं टाइम टेबल दिलं होतं 2024चं, तेच तुम्हाला एकदा पूर्ण दाखवून देतो. आता हे ते जुनं टाइम टेबल आहे. बघा, 30 जून शेवटची तारीख होती, ही 3 जुलै पर्यंत केली होती. थोडा आता खाली सरकू. आता आलो आपण इथपर्यंत, 4 जुलै 5 जुलै पर्यंत. काय हरकती असेल त्याच्या नोंदवायच्या, नसल हरकती गप्प बसून राहायचं. पुढे सरकू. आता काय म्हटलंय, अंतिम गुणवत्ता यादी प्रसिद्ध करणे. अजून एक मेरिट लिस्ट येईल तुमची, ती किती तारखेला येईल, 7 जुलैला. आता जो तुमचा मेरिट लिस्ट मध्ये नंबर आलेला आहे या नंबर मध्ये थोडासा मागे पुढे बदल हा होऊ शकतो. जर काही मुलांनी ग्रेव्हियन्स नोंदवलं, कोणी त्याच्यातून नाव कमी करून घेतलं, कोणी फॉर्म कॅन्सल करून टाकलं, काही पण कारणाने जर त्या मेरिट लिस्ट मध्ये बदल झाला, 1 किंवा 2 नंबर मागे पुढे होऊ शकतो किंवा तोच नंबर तुमचा कंटिन्यू राहू शकतो, जो मेरिट लिस्ट नंबर येतो. त्यानंतर हे कुठपर्यंत चालेल तर 7 जुलै पर्यंत. 7 जुलै सायंकाळी 5 वाजेपर्यंत काय, गुणवत्ता यादी संकेतस्थळावर प्रसिद्ध करणे किंवा SMS दाखवणे. म्हणजे काय, जो आपला तुमचा जो मेरिट लिस्ट नंबर आहे हा आपल्या वेबसाईटवर दाखवायचं किंवा काय म्हणतात, तुम्हाला मेसेज वगैरे जे ते मेसेज पाठवायचे. तुम्हाला ऑलरेडी तो मेसेज येऊन गेलेला आहे. जर मेरिट मध्ये काही बदल असेल नसेल तरी सुद्धा पुन्हा एकदा तुम्हाला तो मेसेज येणार. किती तारखेला, 7 जुलै. फक्त मेरिट लिस्ट नंबर बघायचा, अंदाज लावायचा नंबर लागेल का नाही, बाकी त्याचं काहीच काम नाही. आता पुढे बघू. मेन मुद्दा असा आहे की तुमचा नंबर लागलाय का नाही हे तुम्हाला कधी समजेल, तर ते तुम्हाला कधी समजेल, 14 जुलैला सायंकाळी 5 वाजता. कधी समजेल, 14 जुलै सायंकाळी 5 वाजता. बघा, पहिल्या प्रवेश फेरीसाठी संस्था व व्यवसाय निवड यादी संकेतस्थळावर प्रसिद्ध करणे व उमेदवारांना SMS द्वारे कळविणे. म्हणजे काय, जर तुमचा नंबर लागलाय का नाही हे तुम्हाला किती तारखेला कळेल, 14 तारखेला. कसं कळेल, एक तर तुम्हाला SMS येईल, एक तर तुम्हाला आयटीतून फोन येईल, एक तर दोघं नाही आले तर तुम्ही काय करायचं, तुमची जी प्रोफाईल लॉग इन करायची आहे, मी तुम्हाला ऑलरेडी दाखवलं कशी लॉग इन करायची, ती प्रोफाईल लॉग इन करायची, त्याच्यावरती चेक करून घ्यायचं तुमचा नंबर लागलाय का नाही लागलाय.
कसं चेक करायचं ते पण मी तुम्हाला आपल्या एखाद्या व्हिडिओमध्ये सांगून देईल. तर हा मेरिट लिस्ट नंबर बघून घाबरू नका. ज्यांना SMS नाही आला काही अडचण नाही, आला असेल तर चांगलं आहे. आणि तो जो मेरिट नंबर आलाय तो बघून तुम्ही थोडासा अंदाज लावून घ्या की तुमच्यावरती मुलं किती. अंदाज कसा लावायचा ते मी तुम्हाला सांगितलं. जेवढा नंबर तुमचा जवळ राहील तेवढा तुमचा आवडत्या ट्रेनमध्ये नंबर लागायचे चान्सेस हे जास्त आहे. तर काही कन्फ्युज होऊ नका. खूप मुलांनी मला मेसेज केले, फोन केले, सर मेसेज आलाय, मेसेजचा काय करू. काहीच करू नका त्या मेसेजचा. फक्त तो जो मेरिट लिस्ट नंबर आहे तो मेरिट लिस्ट नंबर एकदा बघून घ्या आणि अंदाज लावा तुमची आवडती ट्रेड तुम्हाला भेटणार किंवा नाही. ठीक आहे. तर 14 जुलैची आपण वाट बघू. तोपर्यंत काही काळजी करू नका. काही अपडेट आला तर मी लगेच तो तुमच्यापर्यंत पोहोचवेल. ठीक आहे. या व्हिडिओमध्ये एवढंच. थँक्यू सो मच. थँक्यू.